नागपुर में आयोजित एक पत्रकार परिषद में कांग्रेस नेता व पूर्व नगर सेवक बंटी बाबा शेलके ने महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड की 148 करोड़ रुपए की कोयला निगरानी निविदा को लेकर गंभीर आरोप लगाए। उन्होंने दावा किया कि नायर कोल सर्विसेज लिमिटेड और एके लॉजिस्टिक प्राइवेट लिमिटेड को दिए गए ठेके में नियमों का उल्लंघन हुआ है, जिससे महाजनों को करोड़ों रुपए का नुकसान हो रहा है। बंटी बाबा शेलके ने आरोप लगाया कि दिसंबर 2025 में दोनों कंपनियों को करीब 148.16 करोड़ रुपए का ठेका दिया गया था। टेंडर की शर्तों के मुताबिक प्रत्येक कंपनी को 260 कर्मचारी, जिनमें 60 रसायन तज्ञ नियुक्त करना अनिवार्य था, लेकिन दोनों कंपनियों ने कथित तौर पर केवल 130 के आसपास कर्मचारियों से ही काम कराया। उन्होंने यह भी आरोप लगाया कि नायर कोल सर्विसेज लिमिटेड को फायदा पहुंचाने के लिए टेंडर की पात्रता शर्तों में बदलाव किया गया। बंटी भाऊ, तुम्ही आज प्रेस घेतली, काय नेमका विषय? म्हणजे महाराष्ट्र मायनिंग कॉर्पोरेशन द्वारा संचालित कोल वॉशरीचे जे ॲग्रीमेंट्स काय म्हणते त्याच्यामध्ये बरेचशा अनियमितता आहे। त्या अनियमितता जे आहे अनियमितता राहिल्यानंतर पण एक गुप्ता कोल नावाची कंपनी होती, ती कंपनी ब्लॅकलिस्टेड होती। त्या ब्लॅकलिस्टेड कंपनीने महामिनरल नावाचं स्वतःचं नाव केलं। ते नाव केल्यानंतर जे आहे त्यांना कोल वॉशरीचं हे त्यांना काम मिळालं। काम मिळाल्यानंतर जवळजवळ समजून झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 करोड टन प्रतिवर्ष क्षमतावाले कोल वॉशरी जे आहे त्यांचा अनुबंध दरवर्षी होते। दरवर्षी आल्यानंतर जवळजवळ समजून झाला की वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड आणि साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड यांच्या माध्यमातून यांना कोळसा हा प्राप्त होतो। कोळसा प्राप्त झाल्यानंतर चांगल्या ग्रेडचा कोळसा जो आहे GCV म्हणजे ग्रॉस कॅलिफरेटिव्ह व्हॅल्यू आपण जे म्हणतो, चांगल्या ग्रेडचा कोळसा जो आहे ते WCLच्या आणि ICCLच्या माध्यमातून हे लोक उचलतात। हे लोक उचलल्यानंतर आणि खालच्या ग्रेडचा कोळसा हा खालच्या GCVचा कोळसा जे आहे ते खालच्या GCVचा कोळसा हे लोक सप्लाय करतात। राहिली गोष्ट एवढीच की कोल वॉशरीमधला कोळसा जो आहे, जर कोल वॉशरीमध्ये तुम्ही कोल वॉश करून आले आणि त्याच्यानंतर पण महाजनकोमध्ये आपण जो कोल सप्लाय आपण जे करून आले तर 60% त्याच्यामध्ये ॲश कशी काय? अरे बा, मग कोल वॉशरीचं जरूरत काय? आणि कोल वॉशरी राहिल्यानंतर मग त्या कोल वॉशरी तुम्ही बंद करत का बरं नाही? राहिली गोष्ट हे ब्लॅकलिस्टेड सारख्या या ब्लॅकलिस्टेड कंपनी महामिनरल सारख्या ज्या कंपनी होत्या, या कंपनींना तुम्ही यांच्यासोबत ॲग्रीमेंट केले का बरं नाही? केले का बरं? आणि केल्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ त्यांच्यावरती आता 650 करोड रुपयाची थकबाकी आहे। किती? 650 करोड रुपयाची थकबाकी आहे। कारण की आता त्यांना जेवढा कोळसा द्यायचा होता तेवढा कोळशाची पूर्तता त्यांनी केली नाही। त्याचा जवळजवळ 250 करोड रुपयाचा कोळसा जो आहे तो त्यांनी विकलासुद्धा। 2021 मध्ये आपण जर बघितलं असेल तर 2021 मध्ये जवळजवळ 2000 करोड रुपयाचा कोळसा जो आहे, 2000 करोड रुपयाचा कोळसा रॉ कोळसा आहे बा म्हणून या सर्व ज्या वॉशरीज ज्या चालून राहिल्या या वॉशरीजच्या माध्यमातून जो आहे हा कोळसा विकला गेला बाहेर खुल्या बाजारामध्ये। आणि हे सर्व या भारतीय जनता पार्टीला म्हणा, सरकारला म्हणा, सर्व गोष्टी घ्यात आहे। घ्यात राहिल्यानंतर हा पैसा चालला कुठे? हा पैसा RSSमध्ये चालला का? पैसा भारतीय जनता पक्षामध्ये चालला का? तर आमचा स्पष्ट आरोप आहे याच्यामध्ये सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, सन्माननीय आपल्या राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्रीजी हे सर्व याच्यामध्ये शामिल आहे। आणि राहिली गोष्ट 5 लाख मेट्रिक टन कोळशाची आपूर्ती अजूनही शेष आहे गुप्ता गुप्ताकडे, म्हणजे जे महामिनरल्स म्हणून जे आहे त्यांच्याकडे 5 लाख टन कोळशाची कोळसा जो आहे त्याची आपूर्ती अजूनही शेष आहे। तर हे 650 कोटी जे आहे या गुप्ता कोल्स म्हणजेच महामिनरल्सकडनं हे लोक केव्हा वसूल करणार आहे? राहिली गोष्ट ही दुसरी की बा एके लॉजिस्टिक आणि नायर कोल म्हणून आहे, ती या लोकांना मॅनपॉवर सप्लाय महाजिनकोच्या माध्यमातून जे आहे मॅनपॉवर सप्लाय करण्याचं काम एक ॲग्रीमेंट बनलं, एक टेंडर निघालं। 148 करोड म्हणजे त्याच्यामध्ये नायर कोल जे आहे त्यांना पात्र ठरवण्याकरता तशा पद्धतीचं ॲग्रीमेंट ते बनवण्यात आलं होतं। 148 कोटीचा कंत्राट झाला, 50 करोड रुपयाचा त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह आहे आणि बाकीचा जो जेब खर्च, हे खर्च, छो खर्च जो राहतोय हा खर्चही वेगळा आहे। म्हणजे जवळजवळ समजा 2-250 करोड रुपयाचा हा सर्व जो गैरव्यवहार आहे। कारण की 260 कर्मचारी लागत होते, 160च कर्मचारी आहे, 130च कर्मचारी आहे। तर बा 130 कर्मचारी आहे कुठे? 5 महिने होऊन गेले आणि प्रत्येक महिन्यामध्ये तुम्ही 12 करोड 15 करोड रुपये त्यांना देऊन राहिले। कोणाचा पैसा आहे? म्हणजे आज जर समजून झाला एखादी लाडकी बहीण जी आहे, एखादी काकू आहे, एखादी आजी आहे, एखादी ताई आहे, तिच्याकडे एखादी कागदाची पूर्तता नसेल तर तुम्ही तिच्या लाडकी बहिणीचे 1500 रुपये तिचे माफ करून देता। आपलं 1500 रुपये तुम्ही देत नाही। एखाद्याकडे राशनच्या कागदामध्ये जर थोडंफार हे असेल, तुम्ही त्याचं राशन देत नाही। एखादा जर समजून झाला एखादा किसान कास्तकार बिचारा असेल, त्याच्याकडे एखाद्या कागदाची पूर्तता जर नसेल तर तुम्ही त्याचं कर्ज माफ करत नाही। मग हे 650 करोड रुपये तुम्ही वसूल का बरं नाही करून आले? आणि 2000 करोड रुपयाचा कोळसा जो खुल्या बाजारामध्ये 2021 मध्ये विकून टाकला। 5 वर्ष होऊन गेले, सरकार काय करून आली? त्याच्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे, याच्यामुळे भारतीय जनता पक्ष, RSS हे सर्व लोक सामील आहे। हे फक्त दाखवायसाठी चेहरे आहे। ज्या पद्धतीने आपण अदानी अंबानीचे आपण चेहरे बघून राहिलो, अदानीचा चेहरा आहे। 8 वर्षा पहिले 7 वर्षा पहिले अदानी नावाचा व्यक्ती हा भारतातला एखादा मोठा उद्योगपतीला माहित नव्हता की बा अदानी नावाचा एखादा व्यक्ती आहे म्हणून। पण अदानीला मोठा करण्याकरता मुंड्रासारख्या एअरपोर्टमध्ये 75,000 कोटीची ड्रग्ज सापडते।
ती ट्रस्ट सापडल्यानंतर एअरपोर्ट कोणाचं? अदानीचं. जेवढे एअरपोर्ट आहे हे कोणाचे? अदानीचे. आज नागपूर शहरामध्ये MD म्हणा, जो काही गांजा म्हणा, हे म्हणा, हे सर्वच्या सर्व तस्करी कोणाच्या माध्यमातून होऊन राहिली? हे लोक फक्त RSS आणि भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून होऊन राहिली. तर हे लोक फक्त चेहरे अदानीचे. पैसा हा कोणाचा तिजोरीमध्ये चालला? हा RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये चालला. त्याच्यामुळे गुप्ता कोल म्हणजेच महामिनरल, AK लॉजिस्टिक्स, हिंद, आर्यन वॉशरीज आणि त्यानंतर नायर कोल या सर्वांवरती CVC लागली पाहिजे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी लागली पाहिजे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून यांचा तपास झाला पाहिजे आणि हा तपास हा सर्वसामान्य नागरिकांच्या समोर आणला पाहिजे. आम्ही जर तुम्ही म्हणा मी म्हणा आपण 1000, 2000, 5000 रुपये जर बिल नाही भरलं, 500 रुपयाची थकबाकी जर समजून त्याला महावितरणच्या माध्यमातून राहिली, महाजनको वीज प्रोड्यूस करून आली, महावितरण वितरित करून आली, तर महावितरणच्या माध्यमातून जर समजून चला तुम्ही 500 रुपये एखाद्या गरीबानं बिल नाही भरलं तर तुम्ही एका महिन्यामध्ये त्याचं वीज कापून आले. हे अल्टिमेटम म्हणजे 15/6/2026 सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय महाजनकोचे जेवढेही काय म्हणते डायरेक्टर निर्देशक असेल, मग त्या शुक्ला मॅडम असो, त्या सर्वांना मी पत्र यांना पाठवलेले होते, प्रूफ सकट त्यांना पत्र पाठवले होते. आतापर्यंत त्यांचं अजून उत्तर आलं नाही. 25 दिवस होऊन गेले. बरेचसे लोक मला कॉल करून राहिले. मला माहिती आहे ते लोक का बरं कॉल करतात, पण आम्ही लोक मॅनेज होणारे नाही. कारण की आपल्या माध्यमातून जे आहे आम्हाला छोट्या कार्यकर्त्यापासून छोटा नेता बनवणारं काम जे आहे हे तुमच्याच माध्यमातून झालं. आणि येणाऱ्या 10 तारखेपर्यंत त्यांना अल्टिमेटम आहे. 10 तारीख त्यांची, 11 तारीख आमची. शेलके ने पूरे मामले की उच्च स्तरीय जांच और टेंडर प्रक्रिया की समीक्षा की मांग की है. अब देखना होगा कि शेलके की इस मांग पर प्रशासन की ओर से क्या सख्त कदम उठाया जाएगा. नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट वीरेंद्र खोब्रागड़े की विशेष रिपोर्ट, नागपुर.